गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण आहे ना एक स्टोरी ओके छानशी मन्नूची स्टोरी आपण ऐकणार आहोत आणि आपण लिहूनही काढणार आहोत. ओके, फॉर रायटिंग ऑल्सो देर इज वन ॲक्टिव्हिटी फॉर यू ऑल टुडे अँड आय एम गोइंग टू रीड आउट अ स्टोरी फॉर यू. ओके, सो छान ती गोष्ट ऐका and I hope you will enjoy the story. It is about Manu, where his parents they bring him a red color raincoat, and he is very eager to wear that raincoat. Okay, and कधी मला हा रेनकोट घालायला मिळेल असं तुमचे पेरेंट्स देखील तुम्हाला कसं छान छान कपडे आणतात. ओके, छान छान वस्तू आणतात तेव्हा आपल्याला वाटतं ना की आपण लवकर लवकर पटकन हे घालून बघावं असंच त्याला वाटत असतं. आणि त्याची ती गंमत आहे ना ती तुम्ही नक्की वाचा आणि नक्की छान ऐका. अँड आय होप यू विल एन्जॉय दिस स्टोरी. ओके, and the other activity that I have shared with you today is um, warming up exercise for writing, for improving your handwriting. Okay, so this is the activity that I have shared with you, and you all have to do it daily for 15 minutes at least, and maintain a nice notebook, separate notebook for this activity. Okay, and this is really going to help you improve your handwriting. And um, पुन्हा एकदा सांगते की हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी मी एक एक्सरसाइज दिली आहे. ओके, तर ती तुम्हाला फॉलो करायची आहे. दॅट इज वॉर्मिंग अप एक्सरसाइज. मी शेअर केली आहे, तर ती मुलांकडनं करून घ्यायची आहे. ओके, आणि तुम्ही सर्वांनी मुलांनी पण ऐका. if daily 15 minutes you have to do that. ओके, मग छान सुंदर सुंदर तुमचं हँडरायटिंग येणार आहे. अँड आय हॅव ऑल्सो शेअर्ड मन्नूज स्टोरी विच यू हॅव टू राईट इट डाऊन. ओके, आधी ऐका छान. ती मन्नूची छानशी गोष्ट आहे की ते त्याच्या पेरेंट्सनी त्याच्यासाठी छानसा एक रेड कलरचा रेनकोट आणलाय आणि तो खूप आतुरतेने वाट बघतोय मला कधी हा रेनकोट घालायला मिळेल. ओके, I hope you all enjoy the story. Goodbye.